डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यामध्ये पेट्रोल ₹111 प्रति लिटर। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका, तर काँग्रेसकडनं ट्विट करत तिसऱ्यांदा मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। इंधन मिळेल की नाही या भीतीने 20% मागणी वाढली। पुरवठ्यावर ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका, पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नसल्यामुळे सायनमधील पेट्रोल पंप बंद, परळ उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावर देखील पेट्रोल नाही। राज्यभरामध्ये इंधन टंचाईचे संकट अधिक गडद। डिझेल मिळवण्याकरता मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांच्या पंपावर लांबच लांब रांगा। इंधन साठा संपल्यामुळे अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। खरीपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत। काळा बाजार करायला ते काही सत्तेतले मंत्री नाहीत। रोहित पवारांचं गिरीश महाजनांना उत्तर, कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलणार असा इशारा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4, राष्ट्रवादीला 1 जागा। सूत्रांची माहिती, आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादी यांच्याशी चर्चा सुरू। एकत्र बसून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची उद्या बैठक। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे अनेक नगरसेवक नॉट रिचेबल। भाजप आमदार मंटे भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती। चंद्रपूर गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात असतील। भाजपचेही 100हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात। ही 100 कोटींची निवडणूक, 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं। 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्यासाठी आदेश। प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवले। पुण्यामध्ये उद्यापासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू। जमावबंदी काळामध्ये आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी। इंधन वापरासंदर्भात काटकसर करण्याच्या सूचना। सोलापूरमधील शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा ₹1.14 प्रति किलो भाव। सरकारने आम्हाला गांजा लागवडीची परवानगी द्यावी, कांदा उत्पादकांची संतप्त प्रतिक्रिया। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीमध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद। सलग 3 दिवस तापमान 47°C पुढे, तर अमरावतीतही तापमानाचा पारा 46° वर। राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा। 2285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा। ठोस उपाययोजनेची मागणी। सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे हॉटेलसह पेट्रोल पंपांचं छत अक्षरशः उडून गेलं। पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।